रामकृष्ण हरे. सज्जन हो, आजचा विषय आपला आहे जिकडे धर्म तिकडे जय असतो. उद्योग पर्वातील आपला हा प्रसंग आहे, म्हणजे महाभारतातला. जेव्हा युद्ध नक्की झालं, डिक्लेअर झालं आणि मग युद्धाची जमवाजमव सुरू झाली. जमवाजमव करत असताना आपल्या पक्षामध्ये मोठे मोठे वीर कसे येतील त्याप्रमाणे प्रत्येकजण त्यांना विनंती करत होता, त्यांना भेटत होता, त्यांना प्रलोभन दाखवत होता. या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. तेव्हा प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण त्यांनी पहिल्या तडजोडी सगळ्या नाकारल्या दुर्योधनाने आणि मग एक युद्ध डिक्लेअर झालं होतं. तरी पण भगवान श्रीकृष्ण शेवटचा प्रयोग म्हणून त्या कौरवांच्या राजसभेमध्ये गेले आणि त्या राजसभेमध्ये त्यांनी परत या युद्धाचे परिणाम सांगितले. आता युद्ध हे अटळ आहे, पण आत्ताही जर आपण तडजोड स्वीकारली तर युद्ध टळू शकतं, असा विषय त्या सभेमध्ये भगवान गोपाल कृष्णाने मांडला. हा विषय मांडला. त्यानंतर मग जे हे रथी महारथी द्रोणाचार्य भीष्माचार्य हे सगळे जे होते तर त्यांनी बरोबर सांगितलं धृतराष्ट्राला आणि दुर्योधनाला वगैरे की ते अर्ध राज्य जे आहे तर ती पांडवांना देणं हे न्यायोचित आहे आणि ते त्यांचा हक्क आहे, हे सगळ्यांचं मत होतं. पण जेव्हा दुर्योधनाने सांगितलं की या सुईच्या टोकावरची माती पण मिळणार नाही, अशी त्याची शेवटपर्यंत ती भूमिका राहिली. आणि मग झालं, शेवटी युद्ध अटळ होतं. चर्चा फिसकटली. भगवान गोपालकृष्णाने जे सांगायचं ते सांगितलं आणि मग प्रत्यक्ष व्यक्तिगत भगवंताने विचारलं भीष्माचार्यांना की तुम्ही आमच्या पक्षाकडून युद्ध करण्यासाठी यावं. तेव्हा भीष्माने सांगितलं की भगवान, माझं प्रेम तुमच्यावर आहे, तुमचा पक्ष न्यायाचा आहे हे मला चांगलं कळतं आहे आणि जय तुमच्याच बाजूने हेही मला जाणवतं आहे. पण अर्थस्य पुरुषो दासः, तेव्हा आम्ही कौरवाच्या ह्याच्यात वाढलेलो आहोत, आम्ही मिंधे झालेलो आहोत, कौरवाचं अन्न खाल्लेलं आहे, त्यांनी आमच्या सगळ्या गरजा पुरवलेल्या आहेत. तेव्हा ते आम्हाला तसा द्रोह करता येणार नाही. तेव्हा अर्थस्य पुरुषो दासः सांगून टाकलं. मग द्रोणाचार्यांना भगवंताने विचारलं, म्हणाले आपण आमच्याकडून युद्धासाठी यावं असं तुम्हाला निमंत्रण मी देतो आहे. तेव्हा द्रोणाचार्यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे तो आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे. द्रोणाचार्य काय म्हणतात बघा. अश्वत्थामा यथा मह्यम तथा श्वेतहायो मम बहुना किं प्रलापेन यतो धर्मस्ततो जयः. द्रोणाचार्य म्हणतात अश्वत्थामा यथा मह्यम यथा अश्वत्थामा. जसा माझा अश्वत्थामा मला प्रिय आहे, म्हणजे त्याचा मुलगा, तितकाच मला अर्जुनही प्रिय आहे. तेव्हा आता काय फार सांगावं, जय तुमच्याकडून आहे हे पण मला कळतं आहे. बहुना किं प्रलापेन, आता काय जास्त बोलून उपयोग नाही आहे. यतो धर्मस्ततो जयः, हे द्रोणाचार्याचे उद्गार आहेत आणि तोच आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे. यतो धर्मस्ततो जयः, जिकडे धर्म आहे, न्यायनीती आहे, जिकडे सत्य आहे तिकडेच विजय असतो. हे जरी खरं असलं तरी मला तुमच्या बाजूने येता येत नाही असं सूचित केलं द्रोणाचार्यांनी. तेव्हा भगवान गोपालकृष्ण मग कर्णाकडे गेले. कर्ण हा महारथी होता. कर्णाला सांगितलं, कर्णा तू आमच्या बाजूने यायचं. तो म्हणला नाही, माझे परममित्र मला ज्या संकटामध्ये ज्यांनी सांभाळलेलं आहे तर मी त्या दुर्योधनाच्या बाजूनेच लढणार. म्हणले अरे तुम्हाला जे हिनवलं आहे, तुला जे हे केलेलं लोकांनी, तर तसं नाही आहे तुझं. तर तुझं जन्माचं जे गुपित आहे ना तुला मी सांगतो आहे आज. म्हणजे काय? म्हणले तू राधेय नाहीस, तू कौंतेय आहेस, कुंतीपुत्र आहेस.
तुला कुंतीने लोकापवादासह नदीमध्ये सोडून दिलं होतं आणि तुला त्या राधेने वगैरे सांभाळल्यामुळं तू राधेय वगैरे असं हे नावे लागले, तू सूतपुत्र आहेस, अमुक आहे. पण तसं नाही आहे. तेव्हा तुझ्या जन्माचं रहस्य हे आहे. ते शांतपणे त्याने ऐकून घेतलं कर्णाने, आणि कर्णाने सांगितलं, भगवन, हे जरी खरं असलं तरी ज्यांनी मला या संकट असताना, अनेक लोक हिणवीत असताना मला ज्यांनी सांभाळलं, वाढवलं, मी ज्यांच्याशी दोस्ती केली, ज्यांचं मी अन्न खाल्लं आहे, ज्यांनी मला अर्थपुरवठा करून सगळ्या गोष्टी माझ्या गरजा पूर्ण केल्यात, तर ते जे माझे मित्र आहेत, दुर्योधनासारखे, तर तो मित्रद्रोह मी करू शकत नाही. मित्राच्या बाजूने लढणं हेच खरं मित्राचं लक्षण आहे. त्यामुळे ते मला जमणार नाही. मी त्याच बाजूने जाणार. जय कुणीकडे आहे हे मला कळतं आहे, पण मित्रद्रोह त्याहीपेक्षा वाईट आहे. पंचपातकापैकी ते पातक आहे. अरे बापरे, म्हणजे कर्णाने सुद्धा ते नाकारलं. आणि मग कुंतीने पण त्या कर्णाला बोलून घेतलं. आता कुंती वंदनीय असल्यामुळे कर्ण गेला तिथे. म्हणले, कर्णा, तुला मी आज माझ्या मनातलं गुपित सांगते. म्हणले, काय गुपित आहे? तर ते म्हणले, अरे तू राधे नाहीस, कौंतेय आहेस, माझा पुत्र आहेस. मी आत्तापर्यंत लपून ठेवलं होतं, पण आज तू हे गुपित उघडं करते. तेव्हा तू पांडवांना मारशील, तू एवढं तुझं सामर्थ्य आहे, पण तू माझा पुत्र आहेस, तू या बाजूने ये लढायला. कर्ण थोडासा गंभीर झाला, पण म्हणला, हे जर खरं आहे माते, तुझ्यावर माझा विश्वास आहे, पण या गोष्टीला फार उशीर झालेला आहे. तेव्हा ज्यांनी मला वाढवलं आहे, ज्यांनी काय केलं आहे, ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे, तर मी त्याच बाजूने लढणार आहे. पण एक मात्र खरं आहे, ते तुला मी सांगतो, की मी फक्त अर्जुनालाच मारीन. मारलंस तर अर्जुनाला मारीन. अर्जुन मेला तरी मी 5वा पुत्र तुझा आहे, ते 4 आणि मी 5. तेव्हा मी तुझं मातृत्व आत्ताही स्वीकारलेलं आहे, पण तेव्हा खरा तुझा पुत्र आणि तेव्हा खरा मी असेल. आणि जर मी मेलो तर तुझे 5 पुत्र आहेतच. तेव्हा तू काय काळजी करू नको, पण मी मित्रद्रोहाचं पातक नाही करू शकत. मी त्या बाजूनी आहे. तेव्हा कर्णही त्या बाजूने त्याने आपला कल दिला. कर्णाने सांगितलं, ज्याचं खावं मीठ त्याची सेवा करावी नीट. तेव्हा नाही तर गातो एकाचं आणि खातो दुसऱ्याचं, असं नको व्हायला. तेव्हा ज्याचं केलं आहे मी, मला ज्याने सांभाळलं आहे, त्याच्याच बाजूने मी लढणार आणि मग मी तडजोड करणार नाही, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा हा एक मार्ग झाला. म्हणजे 2 मार्ग इथे आले, की सगळे मानत होते की जय याच बाजूने आहे, पण जय त्याचा होतो की ज्या बाजूला धर्म असतो, न्यायनीती असते, सगळं असते. पण काही गोष्टी अशा असतात की कळतंय त्यांना जय याच बाजूने आहे, सत्य याच बाजूने आहे, तरी पण ते त्या बाजूला जाऊ शकत नाही. ही जी अडचण आहे ती आजही समाजामध्ये आहे. तेव्हा हे लक्षात घ्या की सत्यम एव जयते हा जरी सिद्धांत असला तरी व्यवहाराच्या अडचणी अशा असतात. तेव्हा मध्यम मार्ग स्वीकारून आपण शहाणपणाने काय करायचं हे पहिल्यापासून ठरवलं पाहिजे. संगत कोणाची केली पाहिजे आणि नंतर आपल्या अडचणी काय येणार आहेत त्याला दूरदर्शीपणा, दूरलक्षीपणा असं म्हणतात. आणि ते शहाणपण जर आपण जागं केलं, आपण जर चांगल्याच्या सहवासात राहिलो तर आपल्याला चांगल्याच बाजूने उभा राहता येतं. तसं या मंडळीचं द्रोण काय, भीष्म काय, कर्ण काय, त्यांना नाहक प्राणाला गमवावं लागलं. तर असं काही होऊ नये आणि म्हणून आपलं शहाणपण वेळीच जागं करून आपण त्या सत्संगतीमध्ये चांगल्या सज्जनाच्या सहवासात राहून नंतर आपल्या ज्या पुढच्या आयुष्यामध्ये अडचण येऊ नये हा मुद्दा या ठिकाणी प्रकर्षाने आपल्याला मांडायचा होता आणि तो आत्ता मांडलेला आहे. तेव्हा जिकडे धर्म तिकडे जय असतो असं आपलं शीर्षक आहे. तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.